क्या बात आहे? ए गावडे गावडे, इकडे तिकडे बघू नको, जरा मालाकडे लक्ष ठेव. एक काम कर, मला एक आंघोळीचं साबण दे. आंघोळीचं साबण घ्या. ए इकडे रे, माझ्या तोंडावर काय बटन लावलेत? नाही. अरे मग आंघोळीचा साबण द्या, कपडे धुवायचा कशाला दिलाय? अहो पण आंघोळीसाठी हाच साबण वापरतो मी. तू हा साबण आंघोळीला वापरतो, तरीच तुझ्या तोंडाला सतत फेस आलेला असतो. गावडे गावडे, गिरायकांशी असं बोलतात का? अरे डुकरा, कळत नाही तुला? 1000 वेळा सांगून त्याला अंगाचा साबण दे, आंघोळीचा साबण दे. या साबणामुळे ना मी जाम शिव्या खाल्ल्या. आता आंघोळ नाही केलीस ना तर लक्षात ठेव. हानी का नाही असा? अरे असं उद्धटासारखं बोलतात का गिरायकाशी? माझे 5 रुपये द्या परत. 25 30 दिले. अरे हा 5 दे ना. 1 मिनिट. हा 5 रुपये. गावडे 5 रुपये सुट्टे असतील तर दे, पगारात मी तुला देतो. मी गेले 3 वर्षापासून हेच ऐकतोय मी. सुट्टे बोलता आणि सांगता की पुढच्या महिन्यामध्ये पगारामध्ये देईल. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गेले 3 वर्ष मला पगार नाही दिला तुम्ही. ह्यावेळेस मी तुला वचन देतो की मी तुझा पगार नक्की देईन. वचन देता पण पगार देत नाही तुम्ही. नाही मी पुन्हा एकदा वचन देतो की मी दिलेलं वचन पाळेन म्हणून. बस ओके. अरे तुम्ही नंतर भांडा. धरा तुमचा साबण, पैसे दे मला माझे परत. नाही मला पैसे दे परत, मला नाही घ्यायचं तुमच्याकडनं. काय पैसे दे. साबण घेतलं ना तुम्ही? नको मला तुझ्याकडचा साबण. मी तिकडे समीर चौगुले स्टोर्स मध्ये घेईन. गावडे 5 रुपयासाठी गिरायक घालवलंस. तुला काय लाज वाटते? लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. गेल्या 3 वर्ष तुम्ही मला पगार नाही दिला. नाही मी पगार देणार तुला. मी देणार पगार, पण तुला 5-5, 10-10 रुपये जी मी तुला उचल दिली होती ना, ती पहिले ते. तुम्ही आधी मला पगार द्या, मग तुम्हाला उचल देतो. नाही पगार मी देतो तुला. पगार मी देणार, पगार नक्की देणार. तू पहिले ती उचल दिली होती ना, ती दे मला. तुम्ही ते माझ्याकडे सुट्टे घेते ना 10-10, 5-5 रुपये, आणि त्याच्यानंतर काय करता? तीच पैसे मला उचल म्हणून देता आणि तेच लिहून ठेवता. अहो दिवाळीचा बोनस नाही दिला हो तुम्ही. गावडे मला सांग, आपण बोनस कशासोबत देतो? पगारासोबत. मग मी पगारच नाही दिला तर बोनस कसा देऊ तुला? ओके नाही. बरं आहे तुमचं. बरं आहे माझं. पगार नाही म्हणून बोनस नाही, बोनस नाही म्हणून हे नाही, हे नाही म्हणून हे नाही, हे नाही म्हणून हे नाही, हे नाही ते नाही, ते पण नाही, हे पण नाही, काय पण नाही. तुला हे पण मिळणार, ते पण मिळणार, ते पण मिळणार, हे पण मिळणार, ते पण मिळणार, ते पण मिळणार, हे पण ते पण मिळणार तुला. काय गोंधळ चाललाय? काय झालं गावडे भाऊजी? कन्फ्यूज आहात का? 1 मिनिट. मी कन्फ्यूज नाहीये. मी आता कन्फर्म आहे. मला पगार पाहिजे म्हणजे पाहिजे. अजून याने पगार दिला नाही तुम्हाला आणि तुम्ही अजून सांगितलं नाहीये. हे बरोबर नाहीये. पगार द्यायचा. मी देणारच होतो. अगं चाल दे. देणारच होतो. मी ह्याला ना असं सरप्राईज करायचं ठरवलं होतं. पगार. 1 मिनिट थांबा. थँक्यू मालकीनबाई, थँक्यू. आज मला विश्वासच बसत नाहीये की मला आज पगार मिळणार आहे. गावडे भाऊजी एवढं काय येतात? हे बघा, हा तुमचा घामाचा वास आहे हो. घामाचा पैसा आहे हो. तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. कष्टाचा आहे तुमचा आणि आम्ही आहोत म्हणून नाही. जगात कुठेही तुमचा पैसा अडकला असताना तरी मी स्वतः अशीच भांडले असते तुमच्यासाठी. आणि हा झाला गावडेचा पगार तयार. आणि काय हो, त्या राणी डोईफोडेंना फोन केलात का? राणी डोईफोडे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. काय माणूस आहे, सासू आहे तुमची. फोन केला? पण मी तिला का फोन करायचा होता? विसरलात ना? काल कानावर घातलं ना, तुमच्या आजारी आहे हो. माझ्या एक फोन तरी करायचा. आजारी आहे? आजारी आहे. खाऊन माजले नुसती. असा गोल चेहरा झालाय. डीपी बघितलंस का तिचा आजचा? गालगुंड झालाय तिला. काय बोलता? गालगुंड? काय फालतू आजार झालाय. नाव काय तर राणी आणि गालगुंडासारखा फालतू आजार झालाय. हे घ्या गावडे तुमचा पगार. हे घ्या. आणि तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यात ना अर्धशिशी झाला होता. अर्धशिशी. अरे साला डिग्निटीवाला पण रोग नाही यार. त्याच्या अगोदर घटसर्प झाला होता. त्याच्या अगोदर नागिन झाली होती. नाही नागिन 35 वर्षांपूर्वी झाली होती. गप्प बसा तुम्ही. सांगून ठेवते. काही बोलतात.
त्याच्या अगोदर हत्तीरोग झाला होता. मला कळत नाही राणी आहे का राणीची बाग आहे. अहो तुमच्या जिभेला काही हाड काय बोलताय माझ्या आईबद्दल? एक शब्दही बोलायचा नाही. शांत बसा आता. अच्छा, तुझ्या आईसाठी मी कधीच काही नाही केलं. माझ्यासाठी थोडं करा आणि पगार द्या. काय केला तो आतापर्यंत? गावडे देणार. थांब 1 मिनिट. अगं काय केलात गावडे आतापर्यंत? 15 वर्षापूर्वी मी माझ्या सासरी गेलो होतो आणि तिकडे ना असं कोपऱ्यात एक असं भंगाराचं पोतं पडलं होतं. हिच्या आईने सांगितलं म्हणून मी घेऊन आलो. मी स्वतःहून नाही घेऊन आलो. कोणतं भंगाराचं पोतं? ते भंगाराचं पोतं असं रस्त्यावर पडलं ना तरी एका पायावर कोणी घेऊन जाईल. काय गावडे भाऊजी? हो मी तर तयारच आहे. पण हे ओरडतील ना. हो असं कसं बोलता हो तुम्ही? अहो तुम्ही मालकीन आहेत, मालकीन. बघितलं गावडे भाऊजी, मालकीन म्हणता तुम्ही मला, पण या घरात मोलकरीण आहे मी. मोलकरीण. ते बरोबर आहे. मोलकरीण आहे. नाही नाही तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. पण काय माहितीये का, तुम्ही जर मला पगार दिलात ना तर तुमच्या स्टोरी ऐकल्याने मला अजून इंटरेस्ट येईल. ए गावडे, अरे तिच्या कसल्या स्टोरी ऐकत बसलाय? अरे मी तुला पगार देणार आहे. इकडे 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 मी तुला पगार देणार आहे. एक काम कर, मी तुला हा पगार देतो, पण तिला इकडनं निघायला सांग पहिले. का? ती मला नजरेसमोर नकोय, तिला निघायला सांग. नाही मी का जाऊ? हे बघा गावडे भाऊजी, जोपर्यंत हा पगार देत नाही ना मी जाणार नाहीये. मी इथेच उभी आहे. ऐका ना मला पेमेंट, मला पगार द्या. देणार, पण त्यांना सांगा माझ्या डोळ्यात देखत त्याने पगार द्यायचा तुम्हाला. नाही अरे मी काय हिच्या समोर तुला पगार द्यायचा? ही काय बॉस आहे का माझी? आहे बघ, मी काय हिला बांधील नाही. तिला पहिले डोळे बंद करायला सांग, तरच पगार मिळणार तुला. ओ मालकीन बाई, ओ तुम्ही तरी कशाला एवढा हट्ट करताय? फक्त 1 सेकंद, फक्त 1 सेकंद डोळे बंद करा. चला बंद केले. अच्छा अच्छा अच्छा. हं? नेहमी आम्ही बायकांनीच का माघार घ्यायची? अहो आयुष्यभर रांदावडा उष्टी करा, यांच्या पोरांना जन्माला घाला आणि वर यांचीच मुजोरी. मोठे बघा बघा दुनियावालो बघा, एक पुरुष मुजोरी दाखवतोय आणि दुसरा पुरुष नुसता ढिम्मा उभा आहे. अहो विचारा, जाब विचारा त्यांना, एवढ्या सगळ्याचा जाब विचारा त्यांना. भाऊजी विचारा. विचारतो. पगार पाहिजे ना? विचारतो. पुरुष बोलली ना म्हणून आलो. मग मी पण पुरुषच आहे ना, पण आता इथे गरजू पुरुष कोण आहे? नाही गावडे गावडे गावडे, तुला देणार मी तुझा पगार देणार मी तुला. पण हिचा गुरूर ब्रह्मा, हिचा गुरूर आहे ना, गुरूर तो ठेचायचा आहे मला. माझा गुरु. 1 मिनिट, तुमची एवढीच इच्छा असेल ना तर 5 मिनिटासाठी मी तुमची बायको म्हणते. आणि काय ठेचा. पण मी तुमच्या पाया पडतो. गावडे भाऊजी, ओ गावडे भाऊजी, या निर्दयी आणि हलकट माणसाच्या पाया पडू नका. तुमचा किती पगार बाकी आहे? बघा 3 वर्षापासून बाकी आहे. 30,000. हिची किती पैसे बाकी आहे? 30,000. अरे मग इतक्या वर्षात तू पगारच नाही मागितलास माझ्याकडे? मी मागितलं पण तुम्ही दिला नाही. हा ठीक आहे, आता 30,000 एक रकमी नाही आहेत माझ्याकडे. मी काय आता काय कुबेर नाही ना. मी एक काम करतो, आयडिया मी एक काम करतो, मी तुला ना मी तुला चेक लिहून देतो. हा चेक लिहून देतो आणि हा चेक बँकेत घेऊन जायचा आणि तिकडनं हा असा त्यातनं पैसे विड्रॉ करून घ्यायचे. हा चेक घे, नको तर राहू दे. चालेल, चेक पण चालेल मला. द्या. भाऊजी अजिबात चेकला हात लावायचा नाही. तुमचा पगार आता मी देणार. मी जे साठवलेले पैसे आहेत ना त्यातून मी भाऊजींचा पगार देणार. माझा चेक. टसल मला टसल. बघा तुम्ही आता. भाऊजी किती पगार आहे? 30,000. 30,000. भाऊजी हे घ्या. गावडे चेकला हात लावलास ना तर कान चेक करीन तुझी. चेक नाही घ्यायचा. गावडे त्यांच्या चेकला हात लावलास ना तर चेक सकट फाडी ना. तुला अजिबात हात लावायचा नाही. गावडे तिच्या चेकला हात लावलास ना तर उभा चिरीन तुला. भाऊजी माझा चेक घ्या. गावडे माझा चेक घे. भाऊजी तुम्ही माझा चेक घ्या. गावडे तिचा चेक नाही घ्यायचा. भाऊजी त्यांचा चेक नाही घ्यायचा. गावडे तिच्या चेकला हात लावलास तर तू बघत आता. चेक नाही घ्यायचा तिचा चेक. हा घे. त्यांचा कशाला चेक घ्यायचा? त्यांचा सुद्धा चेक नाही घ्यायचा. तू हा घे. अरे मला कुठेतरी जीव देऊन
अरे अरे तू ना नरकात जा आणि तू ना मसनात जा. मला तुमचा पगारच नकोय. अरे खड्ड्यात गेली तुमची नोकरी. मी आजपासून ही नोकरी सोडतोय. तू माझा चेक पाडलास. तू माझा चेक फाडलास. तू माझा चेक फाडलास. तू माझा चेक फाडलास. बरं झालं. आणखीन एक नोकर पगार न घेताच गेला. बरं, जायला पाहिजे.